नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. हे बघा, मी इथं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेतली आहे आणि आज आपण ती प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई कशी करायची ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इथं मी आता फक्त फ्रंट साईडची आपल्याला शिलाई दाखवणार आहेत. कारण बॅक साईडची शिलाई ही प्रत्येक ब्लाउजची सारखीच असते. तर बघा चला करूया सुरुवात. ते बघा ही जी आपली साईड पट्टीचा भाग असतो तो मी घेतला आहे. तो सगळ्यात पहिले आपण त्याला अस्तर जोडून घेऊया. हे बघा, उलट्या साईडला आपल्याला अस्तर जोडायचं आहे. अस्तर जोडताना आपल्याला मोठी शिलाई घ्यायची. दोन्ही भाग जोडून झाले आहे. आता बघा, ही जी प्रिन्सेस कटचा आपण जो आकार दिलाय, हा भाग सुद्धा आपल्याला अस्तरला जोडून घ्यायचा आहे. तर आपण इथे बघा, हे अस्तर जोडून घेतले. आता आपण हा साईडचा कपडा कट करून घेऊ. हे बघा, आपण इथं सगळ्या साईडचा कपडा आपण कट करून घेतलाय. आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊया. तर बघा, आता काय करायचं आहे, हे बघा, हा एक पार्ट घ्यायचा आहे आणि हा एक पार्ट घ्यायचा आहे. हे बघा, हे असं लावून बघायचं आहे. आणि जो आपला हा मोठा भाग असेल ना, हा आकार आपल्याला लगेच दिसतो आणि हा आकार लगेच कळतो. तर हा जो खालचा भाग थोडासा मोठा असतो, तो भाग आपल्याला खाली घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला हे बघा, ही सरळ बाजू ही सरळ बाजू एकमेकांवर ठेवून आपल्याला आणि ही शिलाई मारताना, प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई मारताना इथे बघा खालून मारायची आहे, वरतून नाही मारायची आहे. हिला आपल्याला खालूनच घ्यायची आहे ह्या प्रकारे. आता जिथं आपण प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट दिला होता, तिथून आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे गोल फिरवून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला मशीन थांबवायची नाही किंवा टोक येऊ द्यायचं नाहीये. तिथे गोल फिरवून घ्यायची आपल्याला. हे बघा, आता दुसऱ्या साईडचं पण आपण असंच तयार करून घेऊया. शिलाई मारताना आपल्याला कुठलाही पार्ट ओढायचा नाहीये, ना वरचा ना खालचा. आता आपल्याला काय करायचंय, हे बघा, आपल्याला काज हुकच्या पट्टीकडून हे बघा ह्या प्रकारे थोडस तिरपा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, जास्त नाही. आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय, बघा आपला हा पाठीमागचा जो भाग आपण कट केला होता, तो आपल्याला हे बघा ह्या प्रकारे इथे ठेवून घ्यायचा आहे आणि बघून घ्यायचं आहे हे सारखं आहे का. जर हे सारखं असेल
तर राहू द्यायचं आहे. आणि समजा हे जर उरत असेल खाली, तर आपल्याला हे खालून कट करून घ्यायचंय. आता मी बघा पाठीमागच्या भागाला इथं अर्धा इंच हे कट करण्यासाठी इथं एक तिरपी लाईन आखली होती, ते मी कट केलेलं नव्हतं. तर हे बघा मी ते आता इथे कट करून घेत आहे. आणि त्यानंतर आपण इथं बघायचं आहे की आपलं येतं की नाही. तर बघा इथं आपलं मोठं होतंय, तर ते आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे बघा ह्या प्रकारे आपल्याला तिरपं ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हे बघा खालचा भाग हा सरळ येतो. त्यानंतर बघा आपल्याला अशा पट्ट्या घ्यायच्या आहे. याच्यापेक्षा तुम्ही मोठी पट्टी घेतली तरी चालते. आणि ती आपल्याला हे बघा या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावर एक दाब टीप द्यायची आहे. आता आपल्याला ही पट्टी मध्ये अशी दुमटवून याच्यावर एक फिनिशिंग मध्ये एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आतल्या साईडने इथे पण तुम्ही इथे वाटल्यास हात शिलाई पण करू शकता किंवा टीप देखील मारू शकता. तुम्ही इथे टीप मारून घेता. बघा किती फिनिशिंग मध्ये ही टीप आली आहे आपली खालची. आता आपण दुसऱ्याला पण अशीच पट्टी लावून घेऊया. आता आपण याला ना काच बटन पट्ट्या लावून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला हे फिनिशिंग मध्ये सरळ कुठे कमी जास्त झालेलं असेल ते बघून घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्याला इथे काचपट्टी लावून घ्यायची आहे, हुकपट्टी. हे बघा आपल्याला हे थोडंसं खाली सोडून आणि सरळ बाजू वरतून आणि उलटी बाजू खालून या ठिकाणी आपल्याला हुकाची पट्टी लावायची. मध्ये असं आपल्याला दुमटवून याच्यावर एक दाब टीप मारून घ्यायची. आता त्या पट्टीला आतमध्ये दुमटून आपल्याला वरतून शिलाई मारून घ्यायची. आता हे थोडस असं आपल्याला मध्ये दुमटवून आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची. आता त्यानंतर आपण या साईडला बटन पट्टी लावून घेणार आहोत, म्हणजे आपली आईची पट्टी. आता ही पट्टी ती आईची पट्टी आहे, ती उलट्या साईडने लावणार. हे बघा उलट्या बाजूला मी ती ठेवली आहे. आणि आता तिला या बाजूने आपल्याला घेऊन हे बघा ह्या ठिकाणी असे दुमटवून मग आपल्याला थोडी बाहेर सोडून जी आपण ही शिलाई मारली आहे त्या शिलाईवर आपल्याला अशी ठेवून याच्यावर पण एक टीप मारून घ्यायची.
आता इथे मी गळ्याची पट्टी लावायची नाही दाखवते, तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि आता हे बघा, फक्त गळ्याची पट्टी लावायची आधी आपल्याला काय करायचं आहे, आपली ही जी हुकाची पट्टी आहे आणि आईची पट्टी थोडी बाहेर ठेवायची आहे आणि हुकाची पट्टी आपल्याला हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. आणि आपला हा जो गळा आहे ना, तो आपल्याला बघून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे का नाही, खालीवर तर नाहीये. जर हे खालीवर झालं असेल तर आपल्याला थोडस हे असं या प्रकारे आपल्याला हे ठीक करून घ्यायचं. आणि इथं आपल्याला गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे. तुम्ही पॉयपिन करायची असेल तर पॉयपिन करू शकता, तुम्हाला पट्टी लावायची असेल तर पट्टी देखील लावू शकता. इथं सुद्धा आपल्याला या प्रकारे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग मध्ये सर्व काही कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा या प्रकारे. तर ह्या प्रकारे आपली प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई कंप्लीट झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.